नमस्कार. शिव ब्लेसिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता दुसरीच्या मंथन परीक्षेसाठी श्वेताबरोबर आता आपण अभ्यास करूयात मराठी या विषयाचा. मागील व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती या घटकांमधील नाम याची माहिती घेतली. तर आपण श्वेताला आता प्रश्न विचारू. नाम म्हणजे काय? शब्दांच्या एकूण किती जाती तुम्हाला अभ्यासायला आहेत इयत्ता दुसरीला? 4. कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. बरोबर. मग नाम म्हणजे काय? आपण घेतले माग अभ्यास. कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरण सांगा. म्हणजे की पक्ष्यांची नावे, पशूंची नावे, फुलांची नावे, फळांची नावे. बरोबर. आता पुढचा कोणता घटक आहे शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला? आता सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बरोबर. मग कोणकोणती सर्वनाम आहेत? तू, तो, ती, ते, त्या, तुम्ही, मी, आम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, त्यांना, स्वतः. ही सगळे काय आहेत? सर्वनामे आहेत. मग सर्वनामांचा वापर का बरं करतात? नामाऐवजी वापरलेला जाणारा शब्द. नावाचं रिपिटेशन जे होतं ना, उदाहरणार्थ श्वेता शाळेत गेली, श्वेताने डबा खाल्ला, श्वेताने अभ्यास केला. आपण दरवेळेस श्वेता 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 करतो. तर मग हे ऐकायला विचित्र वाटतं ना. ते नावाचं जे रिपिटेशन होतं, पुन्हा पुन्हा आपण श्वेता 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 म्हणतो. तर ते रिपिटेशन न करता आपण तिच्याऐवजी ती हा शब्द वापरतो. श्वेताऐवजी ती, किंवा मुलगा असेल तर तो, आहे की नाही? मग त्याच्यासाठी ते नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी किंवा नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण काय वापरतो? सर्वनाम वापरतो. सर्वनामे. आता हे वाचून दाखव छानपैकी. मस्त. नाही, सर्वनाम. नामाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. खालील वाक्य अभ्यासा. मंजू हुशार मुलगी आहे. मंजू दररोज शाळेत जाते. मंजूला गायन करायला आवडते. मंजू हुशार मुलगी आहे. ती दररोज शाळेला जाते. तिला गायन करायला आवडते. पहिल्या 3 वाक्यात मंजू हा शब्द वारंवार आला आहे. त्यानंतरच्या वाक्यात मंजू या शब्दाऐवजी ती व तिला हे शब्द आले आहेत. म्हणून मंजू या नामाऐवजी ती व तिला हे शब्द वापरले आहेत. म्हणून ती व तिला या शब्दांना सर्वनामे म्हणतात. मराठीतील काही सर्वनामे: तू, तो, ती, ते, त्या, तुम्ही, मी, आम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, त्यांना, स्वतः. सरावासाठी आणखी काही उदाहरणे. 3. आम्ही व्यायाम करतो. या वाक्यातलं सर्वनाम कोणतं आहे? आम्ही. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. या वाक्यातले सर्वनाम कुत्रा. पहा, हा वाला, हा. तू उद्या कोठे जाणार? तू. ह्या वाक्यातले सर्वनाम आहे तू. तुम्ही कोठे जाणार? तुम्ही. ह्या वाक्यातले सर्वनाम तुम्ही. मी अभ्यास करतो. मी. ह्या वाक्यातले सर्वनाम मी आहे. आज कोण खेळणार? ह्या वाक्यातले सर्वनाम कोण आहे. आपण खेळूया का? ह्या वाक्यातले सर्वनाम आपण आहे. तो हुशार आहे. तो. ह्या वाक्यातले सर्वनाम तो. ती प्रामाणिक मुलगी आहे. ती. ह्या वाक्यातले सर्वनाम ती आहे. आम्ही बागेत जातो. आम्ही. ह्या वाक्यातले सर्वनाम आम्ही आहे. बरोबर. एकूण सर्वनाम सांग बरं पटपट आता बस. तू, तो, ती, ते, त्या, तुम्ही, मी, आम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, त्यांना, स्वतः. ही काय आहेत? सर्वनामे.